भरपूर लोकांना हे माहितीच नसतं की व्हिडिओची कॅटेगरीसुद्धा चूज करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण की जेव्हा आपण आपले व्हिडिओज अपलोड करतो ती कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे, त्या कुठल्या कंटेंट रिलेटेड आहे, आपल्याला कोणत्या ऑडियन्ससाठी आपण आपल्या कोणत्या इंटेन्शननी आपण आपले व्हिडिओ बनवत आहे, किंवा अगर आपण कॉमेडीची व्हिडिओ बनवत आहे आणि एज्युकेशन कॅटेगरी आपली चूज झालेली आहे, निवडली गेलेली आहे, तर काय होणार, ते एज्युकेशनल जे लोक एज्युकेशनचे व्हिडिओ वॉच करतात ऑडियन्स, त्यांना ते व्हिडिओ पाठवल्या जाईल. आणि जर तुम्ही एज्युकेशनचे व्हिडिओ बनवत आहे आणि कॅटेगरी तुम्ही कॉमेडी, कुकिंग असं काही निवडलेलं आहे, तर ते तुमचे जे एज्युकेशनचे व्हिडिओ आहे ते जे लोक कुकिंगचे व्हिडिओ बघण्यात इंटरेस्टेड आहे, जे कॉमेडीचे व्हिडिओ बघण्यात इंटरेस्टेड आहे, हे तुमचे एज्युकेशनचे व्हिडिओ त्या लोकांना पाठवण्यात येईल. तर मग त्या लोकांना तेवढा इंटरेस्ट त्या कंटेंटमध्ये आहे नाही, तर मग ते लोक तो व्हिडिओ वॉच करणार नाही, त्यामुळे पाहिजे तेवढे व्ह्यूज आपल्याला येणार नाही. त्यामुळे आपल्याला कॅटेगरीज निवडणे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर मी आज आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप कॅटेगरी ही कशी निवडायची तेच सांगणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा व्हिडिओ. आता आपल्याला इथे सगळ्यात पहिले कॅटेगरी बघण्यासाठी YT स्टुडिओमध्ये जावं लागेल. तुम्ही यूट्यूबमधूनही एडिट ऑप्शनमध्ये जाऊन करू शकता ही सेटिंग, पण तुम्ही जर YT स्टुडिओमधून कराल तर तुम्हाला जास्त सोपी होईल. इथून आपल्याला कंटेंटमध्ये जायचं आहे. YT स्टुडिओ ओपन करून कंटेंटमध्ये जायचं. त्यामध्ये आपले लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ दोन्ही व्हिडिओ दिलेले असतात. तर तुम्हाला लॉंग व्हिडिओलासुद्धा कॅटेगरी लावणे आवश्यक आहे आणि शॉर्ट व्हिडिओलासुद्धा. तर आपण इथे शॉर्ट व्हिडिओचं दाखवते मी तुम्हाला. एक कुठलाही शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे जिथे तुम्ही कॅटेगरी लावायला विसरलेले आहात किंवा चेक करायला विसरले आहात. तर इथे पेन्सिलचं आयकॉन दिसतं, त्या पेन्सिलच्या आयकॉनमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि आपला जो व्हिडिओ आहे तो वरती स्क्रोल करायचा आणि मोअर ऑप्शन्समध्ये जायचं. टॅग, शॉर्ट, रिमिक्स, कॅटेगरी अँड मोअर दिलेलं आहे, त्यामध्ये जायचं. आता इथे बघा मोअर ऑप्शन्समध्ये दिलेले आहे ॲड टॅग्स, लो व्हिडिओ अँड ऑडिओ रिमिक्स, पेड प्रमोशन अँड ब्रँड, पीपल अँड ब्लॉग्स. इथे बघा कॅटेगरीमध्ये पीपल अँड ब्लॉग्स सिलेक्ट झालेला आहे माझ्याकडून. तर इथे आता मी करेक्ट करणार. माझं जे कंटेंट आहे, जे चॅनलचं माझं मोटो आहे तो एज्युकेशनल आहे. मी तुम्हाला यूट्यूब रिलेटेड इन्फॉर्मेशन देते, माहिती देते. तर मला इथे एज्युकेशन माझ्यासाठी परफेक्ट कॅटेगरी आहे. आणि जर तुम्ही इथे बघा, जर तुम्ही कॉमेडीचे व्हिडिओ बनवत आहात, एंटरटेनमेंट रिलेटेड बनवत आहात, कुकिंग रिलेटेड बनवत आहात, तर जर तुम्ही कॉमेडीचे बनवत आहात तिथे तुम्हाला कॉमेडी कॅटेगरीज निवडावी लागेल. एंटरटेनमेंट करत आहात तर तुम्हाला एंटरटेनमेंटचेच कॅटेगरी निवडावी लागेल. जर तुम्ही म्युझिक रिलेटेड, डान्सिंग रिलेटेड करत आहात तुमचे कंटेंट, तर इथे म्युझिकची कॅटेगरी निवडायची. न्यूज आहे, रिपोर्टिंग आहे, कोणती ब्रेकिंग न्यूज असं काही तुम्ही तुमच्या कंटेंटमध्ये दाखवत आहात तर तुम्हाला न्यूज अँड पॉलिटिक्समध्ये निवडावी लागेल तुमची कॅटेगरी. त्यानंतर अगर तुम्ही कुठले ब्लॉग्स वगैरे बनवत आहात तर तुम्हाला तुमचं कॅटेगरी निवडावी लागेल पीपल अँड ब्लॉग्स. ॲनिमल रिलेटेड तुम्ही बनवत आहात तर पेट्स अँड ॲनिमल. समजा खेळा रिलेटेड, स्पोर्ट्स रिलेटेड बनवत आहात तिथे स्पोर्ट्स रिलेटेड आहे. आणि जरी तुम्ही कन्फ्यूज आहात की तुम्हाला कुठली कॅटेगरी निवडायची आहे तर त्याच्यासाठी सुद्धा मी व्हिडिओच्या लास्टमध्ये एक परफेक्ट सोल्युशन सांगणार आहे, ज्याद्वारे तुम्हाला परफेक्ट करणार की तुम्हाला तुमची कॅटेगरी तुमच्या कंटेंट रिलेटेड कशी निवडायची आहे. तर इथून आपण जाऊया आता बॅक. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या व्हिडिओजची कॅटेगरी ही चूज करायची असते. आता तुम्ही कन्फ्यूज असाल की तुम्हाला कॅटेगरी कशी निवडायची, मी माझ्या व्हिडिओची कॅटेगरी, चॅनलची कॅटेगरी कशी निवडू, तर मी तुम्हाला एक सोपी सोल्युशन सांगते. आपल्याकडे GPT ॲप आहे, त्यावर तुम्ही इझिली तुमचं कॅटेगरी ही माहिती करू शकता. तुम्ही GPTला बोलायचं की मी या रिलेटेड व्हिडिओज बनवते, तर मग माझ्या व्हिडिओची कॅटेगरी काय असायला पाहिजे, तर तुम्हाला GPT त्याचं आन्सर देईल आणि त्याद्वारे तुम्हाला तुमची कॅटेगरी निवडायला हे सोपं होईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलमध्ये नवीन व्हिजिट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका, कारण आपण आपल्या या चॅनलमध्ये खूप महत्त्वाच्या यूट्यूब टिप्स, यूट्यूब ग्रोथ रिलेटेड माहिती देत असतो. आणि कमेंट्समध्ये नक्की तुमचा हवा तो फीडबॅक द्या. अशाच यूट्यूब टिप्ससोबत, यूट्यूब ग्रोथसोबत
नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. थँक्यू.